नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत मल्टिपल फॅक्टर थिअरी अर्थात बहुघटक सिद्धांत. वेलकम टू गंगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. आता बघा, आज आपण क्रिमिनॉलॉजीमधली एक अतिशय जबरदस्त आणि एक्झामच्या दृष्टीने ॲब्सोल्युटली क्रुशियल थिअरी डिस्कस करणार आहोत. ती म्हणजे मल्टिपल फॅक्टर्स थिअरी ऑफ क्राईम. LLB किंवा UGC नेटची तयारी करत असाल तर हा टॉपिक तुम्हाला चांगलेच मार्क्स मिळवून देईल. तर ही थिअरी एक्झॅक्टली काय सांगते आणि तिचं सिग्निफिकन्स काय आहे ते एकदम सिंपल भाषेत समजून घेऊया. ओके, लेट्स डाईव्ह इन टू दिस. आजच्या या लेक्चरमध्ये आपण हा एक्झाम रेडी सिलेबस पाहूया. सगळ्यात आधी बॅकग्राऊंड आणि डेफिनेशन, नंतर त्याचे कोर प्रिन्सिपल्स, कॅरेक्टरिस्टिक्स, मॉडर्न लॉमधले इम्प्लिकेशन्स, काही महत्त्वाचे क्रिटिसिझम्स आणि शेवटी एक क्विक रॅपिड फायर रिव्हिजन. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून, बॅकग्राऊंड अँड थिअरी डेफिनेशन. कोणतीही नवीन कॉन्सेप्ट शिकण्यापूर्वी तिचे बॅकग्राऊंड माहीत असणे गरजेचे आहे. 1944च्या आधी क्रिमिनॉलॉजीमध्ये नक्की काय चालले होते? बघा, आधीचे विचारवंत नेहमी एखाद्या सिंगल कारणावर म्हणजेच सिंगल कॉजवर फोकस करायचे. उदाहरणार्थ, लॉम्ब्रोझोसारखे थिंकर्स फक्त बायोलॉजिकल डिफेक्ट्सना जबाबदार धरायचे, तर कार्ल मार्क्सच्या थिअरीजनी सगळा दोष आर्थिक असमानता म्हणजेच पॉवर्टीवर टाकला. पण ह्या मल्टिपल फॅक्टर्स थिअरीने लिटरली क्रांती घडवून आणली. ह्या थिअरीने स्पष्ट सांगितलं की क्राईमसारखा गुंतागुंतीचा प्रकार एका सिंगल कारणामुळे घडूच शकत नाही. इट्स वे मोर कॉम्प्लेक्स. आता हा पॉइंट परफेक्टली लक्षात ठेवा, कारण एक्झाममध्ये हे कीवर्ड्स लिहिणे अनिवार्य आहे. सिरिल बर्ट यांनी 1944मध्ये त्यांच्या द यंग डेलिंक्वेंट या बुकमध्ये हा सिद्धांत मांडला. बर्ट म्हणाले की गुन्हा हा एका कारणामुळे नाही, तर बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल आणि सिच्युएशनल फोर्सेसच्या एकत्रित परिणामामुळे होतो. LLB आणि UGC नेट ॲस्पिरन्स हे नाव, वर्ष आणि पुस्तक ॲब्सोल्युटली तोंडपाठ करून ठेवा. ओके, राईट. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया, कोर प्रिन्सिपल्स ऑफ थिअरी. एक्झामसाठी नोट्स घेत असाल तर हे 5 पॉइंट्स नक्की नोट डाऊन करा. हे 5 फॅक्टर्स एकत्र येऊन एखाद्या व्यक्तीला गुन्ह्याकडे ओढतात. पहिला आहे बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक, दुसरा सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक कारण, तिसरा आहे सोशल अँड कल्चरल म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक फॅक्टर्स, चौथा इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि पाचवा सिच्युएशनल म्हणजे त्यावेळेची परिस्थिती. बोथ यांच्या मते यातला कोणताही एक फॅक्टर एकट्याने पुरेसा नसतो. या सर्वांची इंटरॅक्शन कशी होते हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. टू पुट दॅट इन टू पर्स्पेक्टिव्ह, चोरी किंवा थेफ्टचं एक साधं एक्झाम्पल घेऊया. बघा, एखादी चोरी फक्त गरिबीमुळे होत नाही. गरिबी हा झाला इकॉनॉमिक फॅक्टर. पण त्यासोबतच जर त्या व्यक्तीवर लहानपणी योग्य संस्कार झाले नसतील म्हणजे सोशल फॅक्टर, तशी त्याची लालच किंवा स्वार्थी मानसिकता असेल म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्टर, आणि सगळ्यात महत्त्वाचं चोरी करण्याची संधी समोर दिसत असेल म्हणजे सिच्युएशनल फॅक्टर, जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हाच चोरी होते. हेच एक्झॅक्ट इक्वेशन या सिद्धांताचा बेस आहे. आता पुढे जाऊया, की कॅरेक्टरिस्टिक्स अँड फीचर्स. युनिव्हर्सिटी एक्झाम्समध्ये आन्सर्स डिटेलमध्ये लिहिण्यासाठी हे पॉइंट्स तुम्हाला डायरेक्ट मार्क्स देतील. पहिली गोष्ट, ही थिअरी फ्लेक्सिबल आणि टेंटेटिव्ह आहे. ती एखाद्या रिजिड रूलसारखी नाही. ती प्रत्येक केसचा वेगवेगळा विचार करते. तसेच ही युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे. म्हणजेच तुम्ही इंडियामध्ये असा की युरोपमध्ये किंवा आफ्रिकामध्ये, हे ग्लोबली लागू पडते. आणि हो, ही थिअरी सिंगल रूट कॉज अप्रोच टोटली रिजेक्ट करते. याचं एक उत्तम उदाहरण देऊ का? समजा 2 पाकीटमार आहेत म्हणजेच पिकपॉकेट्स. ते दोन्ही इक्वल चोरी करत आहेत, पण त्यामागची कारणं कम्प्लिटली वेगळी असू शकतात. एक जण गरिबीमुळे आणि भुकेमुळे चोरी करत असेल, तर दुसऱ्याला फक्त त्यातून मिळणारा थ्रिल किंवा मज्जा हवी आहे. ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे ना, ती आपल्याला या थिअरीमध्ये मिळते. एकदम इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही थिअरी एक खूप मोठा प्रश्न सॉल्व्ह करते. एकाच बॅड एन्व्हायरमेंटमध्ये राहणारे सगळेच गुन्हेगार का बनत नाहीत? उदाहरणार्थ, एका स्लम किंवा झोपडपट्टीत राहणारी 2 मुलं आहेत. एका मुलाला वाईट संगत लागते आणि तो डेलिंक्वेन्सीकडे वळतो. पण दुसरा मुलगा तितकाच गरीब असूनही चांगल्या फॅमिली व्हॅल्यूज आणि योग्य शिक्षणामुळे एक लॉ अबाइडिंग सिटिझन बनतो. सेम एन्व्हायरमेंट, डिफरंट रिझल्ट्स. आता डिस्कस करूया इम्प्लिकेशन्स फॉर मॉडर्न लॉ.
मॉडर्न लॉ आणि इंडियन लीगल पॉलिसी मेकिंगमध्ये या थिअरीचा यूज कसा होतो? पहा, गुन्हा रोखायचा असेल तर फक्त पोलीस आणि कोर्टचा दंडा चालून जमणार नाही. होलिस्टिक ॲक्शनची गरज आहे. म्हणजे एज्युकेशन आणि अर्बन प्लॅनिंगवर पण काम व्हायला पाहिजे. ही थिअरी रिफॉर्म ओरिएंटेड आहे. म्हणजे फक्त पनिशमेंट देऊन प्रॉब्लेम सुटणार नाही, तर एक प्रॉपर सोशलॉजिकल आउटलुक ठेवणं ॲब्सोल्युटली क्रुशल आहे. आता वळूया पुढच्या सेक्शनकडे, क्रिटिसिझम्स अँड की एक्झाम्पल्स. कुठलेही हाय स्कोरिंग एक्झामचा आन्सर क्रिटिकल अनालिसिस शिवाय पूर्ण होत नाही, राईट? तर या थिअरीमध्ये प्रॉब्लेम काय आहे? सगळ्यात मोठी टीका म्हणजे ही थिअरी टू ब्रॉड आणि वेग आहे. सगळेच फॅक्टर्स एकत्र विचारात घेतल्यामुळे ॲक्च्युअल सायंटिफिक रिसर्चमध्ये हे अप्लाय करणे प्रॅक्टिकली खूप अवघड जाते. एकाच वेळी इतके सगळे फॅक्टर्स मेजर करणे म्हणजे रिसर्चर्ससाठी एक लिटरल नाईटमेअर आहे. आणि दुसरी गोष्ट, कालानुसार क्राईमची व्याख्या कशी बदलते हे ही थिअरी पूर्णपणे कव्हर करत नाही. क्राईमची डेफिनेशन कशी बदलते याचे एक क्लासिक हिस्टॉरिकल एक्झाम्पल आहे. 1947च्या आधी भारताचा झेंडा फडवणे हा एक क्रिमिनल ऑफेन्स मानला जायचा, पण स्वातंत्र्यानंतर ते देशभक्तीचे प्रतीक बनले. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना कोलोनियल पिरियडमध्ये क्रिमिनल्स म्हणून जेलमध्ये टाकले गेले, पण नंतर ते नॅशनल हिरोज बनले. काही पॉलिटिकल कॉन्टेक्स्टमध्ये ज्यांना आपण अँटी सोशल म्हणतो त्यांनाच दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये फ्रीडम फायटर्स म्हटले जाते. हे ब्रिलियंटली इलस्ट्रेट करते की गुन्ह्याचे स्वरूप काळ आणि परिस्थितीनुसार कसे कम्प्लिटली बदलते. आपण इथे टोटली न्यूट्रल राहून फक्त सिच्युएशन ॲनलाइज करत आहोत. आणि आता शेवटचा सेक्शन, क्विक रिव्हिजन समरी. चला, एक्झाम्ससाठी एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन करूया. प्रपाउंडर कोण? सिरिल बर्ट. वर्ष 1944. पुस्तक द यंग डिलिंक्वेंट. कोर कन्सेप्ट काय आहे? क्राईम हा मल्टिपल इंटरॅक्टिंग फोर्सेसचा एकत्रित परिणाम आहे. कॅरेक्टरिस्टिक काय? तर सेम वातावरणात लोक वेगळे का वागतात हे ती स्पष्ट करते. आणि या थिअरीचा फ्लॉ? ही थिअरी इतकी ब्रॉड आहे की तिला प्रॅक्टिकली मेजर करणे शक्य होत नाही. हे कीवर्ड्स मेमरीमध्ये एकदम फिक्स लॉक करून ठेवा. फायनली, एलियट अँड मेरिल यांच्या या एकदम जबरदस्त कोटने आपण शेवट करूया. The behavior is a resultant of all the forces impinging upon the individual. एक्झाममध्ये हा कोट लिहिला तर एक्स्ट्रा मार्क्स कन्फर्म आहेत. जाता जाता एक प्रश्न विचारतो. जर क्राईम हा इतक्या साऱ्या वेगवेगळ्या फॅक्टर्सचा परिणाम असेल, तर समाज म्हणून आपण गुन्हेगारांना कसे जज करतो आणि त्यात काय बदल व्हायला हवा याचा नक्की विचार करा. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स, सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.